हॅलो फ्रेंड्स, माझं नाव आहे सुरेश. जसं की आपल्याला माहिती आहे, माझा गोधडी शिवायचा बिझनेस आहे. तर बघा, ही मला आज एक गोधडी शिवायला, ही जुनी गोधडी आहे, खूप फाटलेली गोधडी आहे. तर ह्या गोधडीला मला पाल लावायचं आहे. पाल म्हणजे कवर. आता ही गोधडी पूर्ण फाटलेली असल्यामुळे तिला मला दोन्ही साईडला आपलं साडी, जी ही पिवळी साडी दिलेली आहे, ती पिवळी साडी मला लावायची दोन्ही साईडने. आता बघूयात ही गोधडी किती मोठी आहे ती, आणि हिला पाल मी कसं लावतो ते बघा. पाल म्हणजे कवर. तर हे बघा, ही अशी जुनी गोधडी आहे, सिंगल गोधडी आहे. ही अशी फाटलेली आहे बघा, मध्ये हात शिलाई केलेली ही जुनी गोधडी आहे. तर या गोधडीला मी आता पाल लावतो. कस्टमरनी पाल कवर लावायसाठी ही एक साडी दिलेली आहे. तर या साडीला आपण दोन्ही साईडला ही साडी कट करून लावणार आहोत. तर बघा मी आता कशी लावतो या साडीला दोन्ही साईडला कट करून. तर हे बघा, ही सिंगल साडी आपण कापलेली आहे, मधून सिंगल साडी होऊन जाईल याला. तर मी आता ही गोधडी जोडून घेतो. हे बघा, ही पहिली एक साडी टाकली, त्याच्यावरती ही गोधडी ठेवली जुनी, आणि कट केलेला साडीचा पदर, अजून एक कट केलेला साडीचा पदर वरून टाकला. गोधडी लहान असल्यामुळं एका साडीमध्ये होऊन जाईल. या पद्धतीने साडी ठेवून दिली. आता आपण याला शिलाई मारून घेऊ. एक, दोन, तीन. तर हे बघा, आपली एक साईडला जोडून झालेली आहे. आता आपण दुसरी साईड अशी शिलाई मारून घेणार आहे. तर या गोधडीला आपण पहिल्यांदा उभी टीप मारून घेतली होती, आता आडवी टीप मारून घेतलेली आहे. तर बघा, आडवी उभी टीप मारल्यानंतर गोधडी अशी दिसत आहे. आता याला मी पूर्ण आडवी टीप पहिल्यांदा पूर्ण मारून घेणार आहे, नंतर मग मी बॉक्स बनवणार आहे. तर चला मग मी आता पूर्णपणे आता आडवी टीप मारून घेतो. तर हे बघा, आता आपले सगळे पूर्ण आडवी टीप मारून झालेली आहे. या पद्धतीने मी आता पूर्ण आडवी टीप मारलेली आहे याला. ही गोधडी थोडी जाड आहे, हात शिलाई केलेली असल्यामुळे थोडी जाड आहे ही गोधडी. आता आपण ह्याला उभी टीप मारणार आहोत. त्या अगोदर आपण जो एक्स्ट्रा भाग आहे तो कापून टाकणार आहोत. तर चला मग मी आता जो एक्स्ट्रा भाग आलेला आहे साडीचा साईडला, तो कापून टाकतो. तर हे बघा, आडवी टीप मारल्यानंतर ही गोधडी अशी दिसत आहे. ही सिंगल गोधडी आहे. आता हिचा जो एक्स्ट्रा भाग राहिलेला आहे साडी वगैरे साईडला, तर पूर्ण चौकोन आपण कापून टाकू. याप्रमाणे एक्स्ट्रा साडी काढून टाकायची.
बघा एक्स्ट्रा साडी कापून टाकली. त्याच्यानंतर छान लुक आला. ही सिंगल गोदडी आहे ही. तर ह्याला मी आता उभी टीप मारून घेतो. पूर्ण बॉक्स बनवतो. 2 बाय 2 इंचाचा याला मी बॉक्स बनवणार आता. उभी टीप पूर्ण मारून झाल्यानंतर मला बॉर्डर लावायची आहे. तर चला मग मी आता उभी टीप मारून घेतो सगळी. तर ह्या पहा, याप्रमाणे आपल्याला बॉक्स बनवायचे आहेत. हे 2 बाय 2 इंचाचा एक बॉक्स झाला आहे. याप्रमाणे मी आता सगळे बॉक्स बनवून घेतो. तर हे आपले उभे पण टीप आता मारून झालेले आहेत. भारी लुक आला याला. तुम्हाला आता पूर्ण गोदडी दाखवतो ही कशी आली ती. तर हे बघा, आता आपली पूर्ण टीप मारून झाली. उभी आणि आडवी दोन्ही पण टीप मारून झालेली आहेत ह्या गोदडीला. ही सिंगल गोदडी आहे. असे बॉक्स आलेले आहेत. आता शेवटचं आपलं एकच काम राहिलेलं, आता बॉर्डर लावायची आहे. तर चला मग मी आता बॉर्डर लावून घेतो. बॉर्डर लावून झाल्यानंतर गोदडी परफेक्ट दिसते. तर हे पहा, आता आपण बॉर्डर लावायला चालू करणार आहे. बॉर्डर लावायसाठी मी ही 9 इंचाची पट्टी घेतलेली आहे. पट्टी लावत असताना गोदडी उलट्या साईडला पहिल्यांदा पकडायची. उलटी गोदडी पहिली पकडायची. जी बॉर्डर लावायला पट्टी घेतली आहे ती पण अशी उलटी ठेवायची आणि पट्टी लावायला सुरुवात करायची. आता आपल्याला जेवढी बॉर्डर पाहिजे त्या हिशोबाने आपण शिलाई मारायची. आता मला ही जवळ 2 इंचाची बॉर्डर पाहिजे, म्हणजे इथून इथपर्यंत 2 इंच होतात. तर हे 2 इंचाची मी इथून शिलाई आता मारतो. हे पहा, या पद्धतीने आपण आता एक साईड शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपण याला पलटी करून घेणार आहे आणि कसं फोल्ड करून मी बॉर्डर लावतो ते बघा. हे बघा, याप्रमाणे आपल्याला बॉर्डर लावायची आहे. आपण पहिली जी शिलाई मारली होती त्याच शिलाईवर दुसरी शिलाई पण यायला पाहिजे अशी. चला आता मी पूर्ण शिलाई करून घेतो. याप्रमाणे पट्टी लावून झालेली आता. आता ही जी शिलाईच्या बाजूला अजून इथे एक शिलाई मारायची आपल्याला आणि नंतर मग इथे एक शिलाई मारायची. अशी शिलाई मारल्यानंतर ही बॉर्डर कडक होईल. तर चला मी आता याच्या बाजूच्या शिलाई मारून घेतो. याप्रमाणे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तिन्ही पण. 1 2 3 शिलाई. आता बॉर्डर चांगली कडक झालेली आहे. तर अशा तऱ्हेने आपण चारही साईडचा बॉर्डर लावून घेऊ. तर ही आपली गोदडी आता पूर्ण शिवून झालेली आहे. पट्टी लावल्यानंतर गोधडी खूप आकर्षक झाली आहे. ही सिंगल गोधडी आहे. तर प्लीज माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा.